शिक्षक आहेत ते पावसात भिजतात आहे. सरकारकडे मोर्चे करून झाले, चर्चा करून झाले, अजूनही न्याय मिळाला की नाही याच्या संदर्भात आपण जे सर्वेसर्वा म्हणून सर्वांनाच पुढे घेऊन एकत्रित करण्याचं काम करत आहेत. जगदाळे सर आपल्या सोबत आहेत. भावी शिक्षकांसाठी किंवा जे शिक्षकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सध्या कसा होतोय तुम्ही पाहताय. बोंबागिरी किती दिवसेंदिवस वाढते, पण ऍक्च्युली ग्राउंडवरची रियालिटी काय आहे, का शिक्षकाला पावसात भिजावं लागतंय. आपण सरांना विचारूया की तुम्ही आज किती दिवसापासून इथं आहेत आणि काय तुमची मागणी आहे. 22 जून पासून आझाद मैदानामध्ये आमचं धरणे आंदोलन सुरू आहे. मागच्या वर्षी ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी शब्द दिला होता की पुढच्या टप्प्याच्या वेळेला तुम्हाला आंदोलन करण्याची आवश्यकता लागणार नाही. मग आम्ही वाट बघितली. याच्यापूर्वी आमचे गिरीश भाऊ महाजन साहेबांची भेटी झाल्या, सांगितलं त्यांना, परंतु हा विषय शिक्षण खात्याचा असल्यामुळं त्यांना पुढं येता आला नाही. मग जर शब्द त्यांनी दिला आहे तर आम्ही त्यांच्या मागे लागणार म्हणून आम्ही काय केलं, धरणे आंदोलन सुरू केलं. आणि अधिवेशन सुरू असल्यामुळं आपल्या बहुतांश ज्या मागण्या आहेत त्या अधिवेशनातच पूर्ण होतात. इतर वेळेला त्याला जास्त महत्व नसतं. आतापर्यंतचा इतिहास आहे अधिवेशनाशिवाय टप्पावाढ मिळतच नाही आणि मागितल्याविषयी दिलेलं नाही, बिन मागता काही दिलेलं नाही. त्यामुळे आमचा नाईलाज झाला आणि म्हणून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक राज्यातील सर्व अंशदानी शाळांच्या वतीनं आम्ही हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. येस सर, तुम्ही पाहताय की आता म्हणजे मी 2-3 दिवसापासून पाहते की तुमच्या इथं अगदी महाजन सर सुद्धा येऊन गेले, इव्हन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर पण येऊन गेले, तरी सुद्धा तुम्ही का इथे पावसात का भिजताय? कारण बऱ्यापैकी मी पाहते की हे काय सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे आहेत, तर तुम्ही का म्हणजे तुमची मागणी मान्य होत नाहीये का? आज तुम्ही पूर्ण शाळा बंदची हाक दिलेली आहे. आज प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय की 7 जुलै 8 जुलै चलो मुंबई, चलो आझाद मैदान, शेवटचा लढा, हक्काचा लढा, टप्पावाढ अनुदान मिळालंच पाहिजे, अशा बरेच फ्लेक्स पण तुम्ही पाहताय. तर नक्की म्हणजे का गरज पडली, का तुम्ही सगळ्यांना अजून आव्हान करताय? कारण तुम्हाला मंत्री महोदय भेटून गेलेले आहेत, तुमची मागणी मान्य झालेली नाहीये का? नाही, आझाद मैदानानंतर मंत्री महोदय भेटल्यानंतर जे भेटले त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. परंतु एखादा मंत्री भेटून गेल्यानंतर विषय संपत नाही. आश्वासन दिलं म्हणून विषय संपत नाही, कारण गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही आश्वासनावरती जगतोय. दिलेलं जे आश्वासन आहे त्या आश्वासनावरती हाऊसमध्ये त्याची बैठक होणं गरजेचं आहे, त्याचे मिनिट्स होणं गरजेचं आहे. आणि सभागृहात हा विषय झाला की ते सभागृह म्हणजे एक हे न्यायालय आहे, बरोबर, त्यात बोललेलं ते टाळू शकत नाही. मग आमची इच्छा तीच आहे की महाजन साहेबांनी आताही आम्हाला सगळ्या शब्द दिला की तुमचं काम मीच करणार आहे आणि तुमची टप्पावाढ मी देणार आहे. पण कधी हा प्रश्न आहे? नाही, देतील ना. आम्ही इथं बसलोय पावसात, आम्ही म्हणजे विनाकारण बसलेलं नाही. आम्हाला काय हौस नाही. आमचे पण घरदार आहेत, शाळा आहेत, संसार आहे, मुलं बाळा आहेत. परंतु जोपर्यंत शासन आम्ही बसल्याशिवाय देत नसल्यामुळं आम्हाला बसावं लागतंय. आणि आता सांगितले महाजन साहेबांनी की आम्ही काम करतो, तुमचं आश्वासन दिलं होऊ शकत नाही ना. म्हणून तुम्ही सगळ्यांनी सगळ्या राज्यातल्या शाळा आम्ही पुकारलेल्या आहेत की 7 आणि 8 तारखेला 2 दिवस उद्या बंद आहे. आजही आपल्या माध्यमातून राज्यातल्या सर्व शिक्षकांना विनंती करतोय की पाऊस, वारा, ऊन, वादळ हे आपल्या आयुष्याला लागलेलं आहे. आणि मुंबईत पाऊस हा नेहमीच असतो, ह्या वर्षीच नाही, नेहमीच पाऊस असतो. प्रत्येक वर्षी असाच पाऊस असतो. अशाच दरडी येताना कोसळत असतात. फक्त ज्याच वर्षी दरडी कोसळत असं काही नाही. तर दरवर्षी कोसळतात. याच्यापेक्षा मोठा पाऊस आमच्या गावाकडे असतो. मुंबईकरांनी बघायला आलं पाहिजे तिकडे कसा पाऊस असतो. आणि त्याच्यामध्येही आम्ही राहणारे लोक आहोत. तेव्हा ह्या पावसाला आम्ही घाबरत नाही आणि आमचा शिक्षक घाबरत नाही. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही याच इथं बसलो होतो आणि आम्ही त्या आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. जरी आम्हाला मंत्री महोदयाने आश्वासन दिलं असलं तरी आमची ही टप्पावाढीचा विषय हा सभागृहात झाला पाहिजे, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, पटलावरती आला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तो मंजूर व्हायला पाहिजे. मग आम्हाला नाही बोलवलं तर चालेल, एवढं तिने काम करावं, आम्ही झाले निघून जातो. परंतु जो पण होत नाही तो पण आम्ही मैदान सोडणार नाही. नाही सर, ते तर आपण पाहतोय की म्हणजे मागितल्याशिवाय काही मिळत नाही हा इतिहास झालाय. आणि शिक्षकाच्या पाठी पनवती तर सुटतच नाही. म्हणजे आज कोणी आमदार उठतो, कोणी काही मागणी करतो आणि प्रत्येक जण शिक्षकाला टार्गेटच करत असतो. कुणाला शिक्षकांचा पगार दिसतो. म्हणजे शिक्षक हा असं साधा राहिलाच नाही पाहिजे. म्हणजे कुठून ना कुठून त्याला टॉर्चर करण्याचं काम चालू आहे.
पण त्या शिक्षक असताना बाबा त्याला एवढ्या तुटपुंच्या पगारावरती किती काम करावं लागतं. आता जेव्हा मी जॉईन होते अंशतः अनुदानित वरती, माझ्यासोबत जो 100% अनुदानित वरती जॉईन होतो, मला 25 वर्ष लागतात फायनल हातात पगार घ्यायला. आणि तो जो जॉईन होतो 100% वरती, त्याच्यामध्ये सुद्धा 3 वर्ष त्याचं काही खरंच नाही. आताही आपण पाहतोय की संच मान्यतेचे वेगवेगळे नियम येतात, तो तिथं आउट झाला की आउट. म्हणजे इतकी अशी बेकार परिस्थिती आहे. आणि या सरकारला किंवा कोणालाच हे समजत नाही की शिक्षणावरती एवढी दुरावस्था का, रादर एवढं त्याच्यावरती जेवढा खर्च व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये. आणि अशी जी अवस्था आहे त्याला कारणीभूत नक्की मला असं वाटतं की सरकार असण्यापेक्षा ना आपण शिक्षक आहोत, आपण हा बदल करू शकतो. तो जरा, जसं की तुम्ही आता मैदानात आहात, लास्ट टाइम पण मी पाहिलं होतं की तेव्हा पण माझं इथं आंदोलन होतं, तेव्हा पण मी तुम्हाला पाहिलं होतं. म्हणजे आपल्याला नेहमी मागावंच लागतं आणि मागितल्याशिवाय काही मिळत नाही. म्हणजे आता ते 40चं नंतर 60 करतील, 60चं नंतर 20 करतील, असे आपल्याला 20 वर्ष मला वाटतं लढा आहे हा. किती करावा लागतो? 25,000 लढा चालू आहे. 1998 पासून आज 26 आहे, 28 वर्ष झाली. सरकार प्रश्न संपवत नाही ना, प्रश्न वाढवत जाते. प्रश्न निर्माण. आता संच मान्यतेचे निकष बदलले, तो प्रश्न नवीन तयार केला आहे, त्यांना अतिरिक्त केलं. बरोबर. आज आझाद मैदानावर शिक्षण मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी स्वतः सांगितलं की संच मान्यतेच्या नुसार तुम्हाला दरवर्षी टप्पा दिला जाईल. तरी तो दिला गेला नाही, म्हणून या भर पावसात हजारो शिक्षकांना परत आवाहन करून आम्ही या ठिकाणी बोलवत आहे. सरकारनं जर दिलेला शब्द पाडला किंवा जे आमचे शासन आदेश आहेत 15/11/11 व 4 जून 2014 शासन आदेश असा म्हणतो की 5व्या वर्षी मूल्यांकन केल्यानंतर पहिला टप्पा द्या, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, मग 10 वर्षात आम्ही अनुदानावर आलो असतो. 20-20 वर्षापासून आम्हाला 100%साठी आंदोलन करण्याची गरजच पडली नसती. परंतु सरकार त्यांच्या शासन आदेशाची हे अवहेलना करते, सभागृहात बोललेल्या वक्तव्यांची अवहेलना करते. फक्त गिरीश महाजन साहेबांनी बोलल्याप्रमाणे 2 टप्पे देताना आम्हाला इथे येऊन 2 टप्पे दिले, त्यामुळे त्यांच्या शब्दावर आम्हाला विश्वास आहे. ते 2 वेळ आझाद मैदानावर आले, याच्या आधीचेही 2 टप्पे देताना त्यांनी पुढाकार घेऊन बैठकी घेऊन ते टप्पे आम्हाला दिले. आमचा टप्पा वाढ द्या आणि त्रुटीपूर्तताला समान टप्पा द्या, आणि ज्या लोकांचा अंशतः अनुदानित जे काही विद्यार्थी संख्येअभावी अपात्र ठरले होते त्या लोकांचा टप्पा द्या, या 3 मागण्यांसाठी आम्ही इथं बसलेलो आहे. नाही सर, ते तर आहे, पण एक असं जाणवतं एक थोडक्यात की म्हणजे आता ते गिरीश महाजन सरांना समजतं किंवा त्यांनी आले ते आपली मागणी मान्य करतील, बरोबर आहे. पण सर याच्या संदर्भात भुसे साहेबांचं काय म्हणणं होतं? रादर सध्या ते भरपूर टार्गेट वरती आहे, तुम्ही पाहताय ते सुद्धा, तरी सुद्धा ते आले, म्हणजे त्यांचा खरंच मानावं लागेल त्यांना की तरी सुद्धा ते डायरेक्ट मैदानात सुद्धा आलेले. पाहिलं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सोबत, आम्ही त्यांचे फोटोज वगैरे पाहिले. काय त्यांचं, म्हणजे त्यांचं काय मत आहे तुमच्याकडे पाहण्याचं किंवा देण्याची आहे का दानत असं म्हटलं तरी? नाही, भुसे साहेबांनी त्याविषयी आम्ही म्हटलं, त्याच्या अगोदर आम्ही भेटलो होतो, चर्चा केली होती. ते म्हटले आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की टप्पावाढ देण्याच्या, म्हणजे पॉझिटिव्ह आहेत ना. परंतु हा चेंडू जो आहे तो अर्थ खात्याकडे जातो ना, आणि अर्थ खातं हे CM साहेबांच्याकडे आहे. मग इतर मंत्री जरी काही बोलले तर अंतिम निर्णय कोणाचा आहे? मुख्यमंत्र्यांचा आहे. मग मला खात्री आहे की गिरीश भाऊ आम्हाला नाराज करून पाठवणार नाहीत, कारण तेवढा विश्वास आहे. कारण त्या एक संकटमोचक म्हणून त्यांना राज्य ओळखतो. येस येस. आणि त्याला त्यांना सांगितलं की तुमच्यामुळेच आम्ही उठलो म्हणून इथनं. आता सुद्धा त्यांना तेच सांगितलं की तुम्हीच सोडवू शकता. बाकी आम्ही सगळ्यांच्यावर जो विश्वास आहे, परंतु परफेक्ट माणूस जो आहे ते गिरीश महाजन साहेब आहेत, आणि ते काम करू शकतात. CM साहेबांना पटवून देऊ शकतात. फक्त सभागृहात विषय होणं आणि त्याचे कॅबिनेटमध्ये रूपांतर होणं, हे 2च गोष्टीसाठी आम्हाला इथं आम्ही थांबलो. ते झालं की आम्ही जूनपासून मागितले ना, 1 जून 2026 पासून द्यायला काहीच हरकत नाही. आणि जे टप्पावाढ आम्हाला मिळणार आहे, आता आम्ही 100% जाणार आहे, परंतु ते उरलेले जे टप्पावाढीचे जे पैसे आहेत ते सगळे टॅक्समध्ये जाणार आहेत. म्हणजे आमच्या हातात येणारच नाहीत पैसे. त्रुटी शासनाला नाही, त्रुटी नाही, आम्ही टॅक्स पेबल होतो ना, आम्ही शिक्षक टॅक्स पेअर होतो आम्ही. म्हणजे आलेला जो टप्प्याचा पैसा आहे तो टॅक्स लागल्यामुळं तो पैसा शासनाकडेच परत जाणार आहे. आम्हाला 100% अनुदान कशासाठी पाहिजे की ज्या बाकीच्या फॅसिलिटी आहेत, मेडिक्लेम आहे, इतर ज्या 100% अनुदानित शाळांना ज्या सुविधा मिळतात, त्याच्यासाठी आम्हाला 100% आवश्यक आहे. नाहीतर आम्हाला 80% सगळ्या अनुदानित शाळांना सुद्धा तसंच आहे. 100% जरी पगार असला तर 80%च पगार हातात येतो, 20% हा पगार शासन टॅक्सलाच जातो. मग तो फायदा कोणाचा आहे? शासनाचा आहे. जो आम्हाला तुम्ही टप्पा देता 1,000 कोटी लागणार, त्यातलं किमान 300-400 कोटी तर तुमचे जाणारच आहे परत लगेच वापस.
हा विचार पण शासनाने केला पाहिजे. नाही सर, शासनाने केलाच पाहिजे. ऍक्च्युली माझं स्वतःचं मत आहे ॲज अ महिला म्हणून, लाडक्या बहिणीला खिरापत म्हणून सरकारने पैसे वाटून आता प्रत्येक मागणीकडे जे हातवर करत आहे ते अतिशय चुकीचं आहे. कसं असतं, नारीला तुम्ही सबला बनवा, ती केल्यावरती काहीतरी उद्योगधंदे द्या, त्याच्यातून ती नक्कीच सबला होईल. सर, अशा खिरापत म्हणून करून केल्यामुळे बाकीच्यांना गरज आहे किंवा जे डिझर्व करतात, आणि अशा बऱ्याच शिक्षकांचे सर बरेच प्रश्न आहेत. आज आझाद मैदानमध्ये पहिल्या दिवसापासून जसं उपोषण सुरू झालं आहे, सगळीकडे मी आत्ताच तिथलं घेतलं कुणाकुणाचे आंदोलन झाले, तर जास्त 60% आंदोलन फक्त शिक्षकांची झाले. सर, का शिक्षकाला पावसात भिजावं लागतंय? आज शिक्षकाची अशा अवस्था आहे, उद्या देश घडवणारा तो आहे, आणि त्याच्याकडे असे बघण्याचं सगळ्यांचा दृष्टिकोन. बरं, म्हणजे ह्यांना नक्की काच मागावं लागतं हा एक मोठा प्रश्न आहे, आणि मागितल्याशिवाय मिळत नाही हा इतिहास झालाय आता. म्हणजे तुम्ही सुद्धा जर आता बसला नसता ना, तर महाजन सर तर आता देतील म्हणतात आहे, त्यांच्या डोक्यात पण आलं नसतं, विसरून गेले असते ते. मागितल्याशिवाय देत नाही. आणि शिक्षकांचा शासनानं फुटबॉल केला आहे. कोणी पण यायचे आणि लात मारायची. तिकडं शिक्षणाधिकारी लात मारतात, डेप्युटी डायरेक्टर लात मारतात, डायरेक्टर दररोज एक परिपत्रक काढतात. म्हणजे तुम्ही म्हणता इकडं गुणवत्ता पाहिजे म्हणून सांगता, सगळे ओरडताय. आम्हाला शाळेत थांबायला तर वेळ द्या. बरोबर बोललात तुम्ही सर. कारण आम्हाला जर शिकवायला वेळ मिळाला तर आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू ना. आम्ही शिकवायचं, BLOची कामं करायची, जनगणनेची कामं करायची. आता SIR एक नवीन आलेला आहे. Yes, sir. मागच्या वेळेला कुठं काय कोणती पण कामं लावताय आम्हाला तुम्ही शिक्षकांना. मग शिक्षकांना गुणवत्ता वाढायची असेल आणि ऑनलाईन कामं एवढी दिलीत की आज शाळेतला मुख्याध्यापक आणि लिपिक हे फक्त पोस्टमनचं काम करतात. म्हणजे एखादं परिपत्रक आलं की ते भरायचं नाही पाठवायचं, आणि एकही दिवस असा गेला नाही की त्याविषयी शासनाचं परिपत्रक आलेलं नाही. मग तुम्ही मला सांगा, आम्ही कामं कधी करायची, शिकवायचं कधी मुलांना, देश घडवायचा कधी? आणि गुणवत्तेची अपेक्षा मग का करता तुम्ही? आम्हाला द्या ना फुल टाईम. मग इथं आम्ही मैदानात तर का बसू? आमच्या हक्काचा पगार आम्हाला द्या. आम्हाला बसायची वेळ तुम्ही आणली ना, का आणला तुम्ही वेळ? तुम्ही आम्हाला हक्काचा पगार दिला तर कशाला बसताय? जो नियम होता ते नियमाच्या विरोधात, म्हणजे तुम्ही धोरणाच्या विरोधात तुम्ही राबवताय सगळं. शिक्षकांच्या कामाबाबतीत तर मला वाटतं बोलायचंच नाहीये, कारण त्याची किती काम आहेत. मी पाहिले की झेडपीच्या शिक्षकांना अगदी ती मोहरी असते ना खिचडीमध्ये, आणि तुम्ही जसं शिक्षकेतर कर्मचारीचं पाहिलं लिपिक, तो तर नाहीच आहे. म्हणजे त्यांची भरती पण अजून रखडली आहे, नेहमी आश्वासने येतात आहे, तो एक लय मोठा विषय आहे, कधी मार्गी लागणार आहे माहित नाही. पण मोहरी जरी जास्त झाली त्या ऍप मध्ये टाकताना, तरी सुद्धा त्यांच्यावरती लगेच वजनावरती असते, वजनावरती. सर काय आहे, म्हणजे शिक्षकाने उद्या खिचडी भातात मोहरीचा तो त्याने विचार करायचा. कसं आहे माहिती आहे का, शिक्षकांच्या विरुद्ध तुमचा विश्वास नसेल ना, तर तुम्ही खिचडी तयार करून घाला ना आणून. आम्हाला काय काम लावता तुम्ही? विश्वास आहे, पण वजनावरती विश्वास केल्यामुळेच आणि ते सरकार आपला विश्वासघात करते. मला असं स्पष्टपणे माझी म्हणायचं. विनंती आहे, जे ह्याच्यावरती जे मंत्री असतील, कुणी असतील तुमच्या माध्यमातून, की ते येऊन खिचडीचे जे वाटप होतं ना, जे साहित्य मिळतं ते एकदा स्वतः येऊन चेक करा. चटणी कशी असते, तेल कसं असतं, तांदूळ कसे असतात. स्वतःचे पैसे खर्च करून ते चटणी कोण खाणार पण नाही, काही जण पण घालत नाहीत असले. असे काही पदार्थ त्यातले येतात, चटणीसारखा विषय चालत नाही ती चटणी. मला वाटतं सगळीकडे तुकाराम मुंडे का पाहिजे, बाकीचे काय करतात काय कळत नाही असं झालंय. म्हणजे बाकीचे लोक काम करतात की नाही. विश्वास ठेवला पाहिजे शिक्षकांच्यावरती. आम्ही समाज सुधारण्याचं काम करतोय, देश घडवण्याचं काम करतोय, आणि जर आमच्या शिक्षकाच्या पोटात काय नसेल तर ओटात काय येणार आहे? त्याची अपेक्षा तुम्ही का करता? आम्हाला द्या पोटाला, आम्ही जातो, आम्ही कशाला बसू मैदानात? ज्या गोष्टीसाठी नियुक्त आहे त्या गोष्टीसाठी त्याला वेळ दिला पाहिजे. शिक्षकाला ज्ञानदान आणि शिकवण्याच्या पेक्षा इतर कामं दिले जातात. शासनाकडून जो टप्पा वाढ द्यायला पाहिजे तो दिला जात नाही. त्यामुळे आंदोलन करणे किंवा वेगवेगळ्या मागण्या आपल्या रेटून धरणे हे कामं शिक्षकाला करावं लागतात. काय गरज आहे? तो वेळ शिक्षक तिथे विद्यार्थ्यांना देतो ना. नक्कीच सर, ते फार गरजेचं. सर, तुम्ही काय सांगाल, उद्या कसं आव्हान कराल सर्वांना? महाराष्ट्रातून तुमचे उद्या काही लोक येतील, परवा पण येतील. तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनींना माझी विनंती आहे की पावसाचा विचार तुम्ही करू नका. किती पाऊस पडू दे, काही होऊ दे, तुमची सोय होऊ दे नाही होऊ दे, मिळेल त्या वाहनानं तुम्ही मुंबई गाठा आणि आझाद मैदानात आपल्याला बसायचं आहे. मोठे मोठे नेते या ठिकाणी येणार आहेत. आपल्याला प्रश्न महत्त्वाचा आहे, कोणतीही व्यक्ती महत्त्वाची नाही. आल्यानंतर मात्र मैदान सोडून कुठे जायचं नाही, कारण तुमच्या उपस्थितीवरती आपला निर्णय अवलंबून आहे. त्यामुळं परत एकदा सगळ्यांना विनंती
की कोणताही विचार न करता मुंबईला या. धन्यवाद. रोक अँड ठोक जगदाळे सरांनी जो काही स्वतःचं नेतृत्व म्हणून किंवा एक सर्वांना एकत्र घेऊन काही जो लढा उभारलेला आहे त्याच्या संदर्भात सर तुम्हाला यश मिळायलाच पाहिजे. याच्यासोबत आम्ही पण आहोत तुमच्यासोबत. उद्या पण बरेच महाराष्ट्रातून सगळे शिक्षक येतील आणि अर्थातच तुम्ही आता सांगितलंच आहे की आम्हाला इथून काय मिळाल्याशिवाय आम्ही मैदानं सोडणार नाहीये. रादर तुम्हाला पण सगळ्यांना फॅमिली आहे, सगळं आहे, मुलं वाट बघतात आहे तुमची, तुम्ही शाळेत कधी येणार आहे, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पोटाला मिळायला पाहिजे, त्याशिवाय आमच्या पोटात कधी येणार. अतिशय महत्वाचा शब्द आहे आणि सर्वांनी यावं हीच सर्वांना विनंती आहे. टप्पावाढ अनुदान, टप्पावाढ अनुदान, टप्पावाढ अनुदान. अरे कोण म्हणतं देत नाही.